पाठ 4 बाह्य प्रक्रिया भाग 2. बाह्य प्रक्रियेमधील खनन म्हणजेच अपक्षरण या कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते. अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो आणि कारकांची गती कमी झाली की त्यांचं संचयन होतं. या पद्धतीने वाहतं पाणी म्हणजेच नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल ही कारकं अपक्षरण, वहन आणि संचयन अशी कार्य करतात. या कारकांमुळे भूपृष्ठामध्ये सतत बदल घडून येतात आणि नवीन नवीन भूरूप तयार होतात. यातली काही भूरूप आपण आता इथे बघणार आहे. पहिल्यांदा नदीचे कार्य आणि भूरूप. नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावरून उताराच्या दिशेने वाहायला लागतो आणि तो स्वतःचाच मार्ग आखतो. याला म्हणायचं जलप्रवाह. असे अनेक जलप्रवाह एकत्र आले की नदी निर्माण होते. नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होतो. इथं नदी फार वेगाने वाहते आणि त्यामुळे झीज करण्याची तिची शक्ती जास्त असते. नदीच्या या वेगवान प्रवाहामुळे आणि तिच्यातील रेती, दगडगोटे यामुळे तसंच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचं पण खनन होतं आणि काठांचं सुद्धा खनन होतं. आणि यामुळे काही भूरूप तयार होतात. त्यातली एक म्हणजे घळई. घळई म्हणजे अगदी खोल आणि अरुंद अशी दरी असते. तिचे उतार इतके तीव्र असतात की ते जवळजवळ उभे असतात. दुसरा म्हणजे व्ही आकाराची दरी. ही दरी नदीच्या उगमाकडच्या भागात किंवा नदीच्या कार्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात तयार होते. नदी प्रवाहालगत उभं खनन खूप वेगाने होतं. त्या मानाने दरीच्या पार्श्व उताराच्या भागात कमी खनन होतं. त्यामुळे त्यांची उंची जास्त राहते. पण पात्राकडचा भाग मात्र खोल खोल होतो आणि याचा परिणाम म्हणून या दरीला व्ही या इंग्रजी अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. यानंतर नदीचं वहन आणि संचयन कार्य. नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते. पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल होतो आणि म्हणून नदीतला जो भरड गाळ असतो त्याचं संचयन या ठिकाणी होतं आणि त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदानं तयार होतात. मंद उतारामुळे नदीचा वेग आणखीन कमी होतो आणि नदीची वहन क्षमता कमी झाल्यामुळे ती संथपणे वाहायला लागते. लहानसे अडथळे आले तरी सुद्धा ती वळणं घेत घेत पुढं जाते. नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचं पात्र खूप रुंद होतं आणि वेग खूपच कमी. नदीतला गाळ तिच्या पात्रात आणि काठावरच्या प्रदेशात साठतो. नदीतल्या गाळाचं संचयन होण्यासाठी नदीची लांबी, पाण्याचं प्रमाण, नदीतल्या गाळाचं प्रमाण, भूपृष्ठाचा आणि नदीचा उतार हे घटक आवश्यक असतात. अशा प्रकारे गाळाचं संचयन झालं की मग नदीच्या आजूबाजूला पूरतट, पूर मैदानं तर मुखाकडच्या भागाला त्रिभुज प्रदेश अशी भूरूप तयार होतात. नदी जिथं समुद्राला मिळते त्या भागामध्ये समुद्राच्या लाटा नदीच्या प्रवाहाला थोडा विरोध करतात. त्यामुळे गाळ मोठ्या प्रमाणावर साचतो आणि मूळ प्रवाहातनं अनेक उपप्रवाह बाहेर पडून ते स्वतंत्रपणे सागराला मिळतात. अशा उपप्रवाहांना वितरिका म्हणतात. दोन वितरिकांमधला भाग असतो तो गाळाचा असतो. हा समुद्राकडचा भाग रुंद तर आतला भाग निमुळता असतो. त्यामुळे तो एखाद्या त्रिकोणासारखा दिसतो म्हणून याला म्हणायचं त्रिभुज प्रदेश. यानंतर हिमनदीचं कार्य आणि भूरूप. ज्या प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली असतं अशा प्रदेशात हिम स्वरूपात वृष्टी होते. त्यामुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतो आणि हिमाच्या प्रचंड वजनामुळे तो भूपृष्ठावरच्या उतारावरनं खाली खाली घसरायला लागतो. दाब आणि घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेलं बर्फ वितळायला लागतं आणि हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकायला लागते. आता हिमनदीचं खनन कार्य. वेग जरी कमी असला तरी बर्फाचं वस्तुमान जास्त असतं आणि म्हणून हिमनदी आपल्या तळाचं आणि काठाचं खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. हिमनदीच्या खनन कार्यातून तयार होणाऱ्या भूरूपांमध्ये
एक म्हणजे हिमगव्हर आणि दुसरं म्हणजे गिरीशृंग. ही दोन्ही भूरूप हिमनदीच्या उगम क्षेत्रात तयार होतात. कारण हिमवर्षाव झाल्यावर हिम पाण्यासारखं लगेच वाहत नाही, तर ते साचत जातं. अर्थातच डोंगर उतारावर कमी साचतं आणि पायथ्यापाशी जास्त प्रमाणात साचतं. हिमाचे अनेक थर साचले की खालच्या थरांवर दाब पडतो आणि त्या थरांचं रूपांतर होतं बर्फात. हे रूपांतर होताना तसंच पडलेल्या दाबामुळे तळाशी घर्षण होऊन काही बर्फाचं पाणी होतं आणि हे पाणी उताराच्या दिशेने व्हायला लागतं. डोंगर उतारावर पडलेलं बर्फ लगेचच खाली घसरतं, त्यातून घर्षण होतं आणि डोंगर उतार तीव्र होत जातात. घसरलेलं बर्फ तळाकडे साचतं आणि वितळलेल्या पाण्याने विदारण होऊन तळाकडचा भाग आणखी खोल खोल होत जातो. या खोलगट भागाला हिमगव्हर म्हणतात. हे हिमगव्हर आणि त्यामागचा तीव्र डोंगर उतार एखाद्या महाकाय आराम खुर्चीसारखा दिसतो. एखाद्या सुट्ट्या डोंगराच्या भागात डोंगराच्या सगळ्या दिशांच्या उतारांवर जर हिमगव्हर तयार झाले तर डोंगराचा शिखराकडचा भाग शिंगासारखा दिसतो. याला म्हणायचं गिरीशृंग. आणखीन एक भूरूप म्हणजे यू आकाराची दरी. याशिवाय लोमटी दरी आणि मेषशिला. मुख्य हिमनदीला मिळणाऱ्या उपहिमनदीमध्ये त्या मानाने हिमाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे मुख्य हिमनदीत बर्फ तिच्या पात्रात पूर्ण उंचीपर्यंत साठतं. जेव्हा मुख्य आणि उप हिमनद्यांचा संगम होतो तेव्हा त्यांच्या तळाच्या उंचीपेक्षा दोन्ही प्रवाहातील बर्फाची उंची सारखी असते. उपहिमनदीचा तळ हा मुख्य हिमनदीच्या तळापेक्षा बराचसा उंच असतो. बर्फ वितळला की हा तळातल्या उंचीचा फरक दिसायला लागतो आणि उपहिमनदीची दरी ही मुख्य हिमनदीच्या तळापेक्षा जास्त उंचीवर राहते आणि ती लोंबत असल्यासारखी वाटते, म्हणून तिला लोमटी दरी म्हणतात. आणि मेषशिला म्हणजे काय, तर हिमनदीच्या मार्गात असलेल्या खडकावरून हिमनदी जाताना खडकावर हिमनदीच्या दिशेकडचा भाग घर्षणामुळे गुळगुळीत बनतो. पण प्रवाहाच्या दिशेकडील भागात वितळलेल्या पाण्याने विदारण होऊन खडकाचे सुट्टे तुकडे होतात आणि तो भाग खडबडीत बनतो. अशा भूरूपाला मेषशिला म्हणतात. यानंतर हिमनदीचं वहन आणि संचयन कार्य. हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते, त्याला म्हणायचं हिमोड. हिमोडाच्या संचयनाच्या स्थानानुसार त्याला भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्य हिमोड आणि अंत्य हिमोड अशा 4 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. हिमनदीच्या संचयन कार्यातून होणारी भूरूप म्हणजे एक हिमोडगिरी. ही हिमोडाच्या संचयनातनं तयार झालेली टेकडी आहे जी सामान्यतः अंडाकृती असते. आणि दुसरं भूरूप म्हणजे हिमोड कटक. ही हिमोडाच्या संचयातनं तयार झालेली अरुंद आणि लांबवर पसरलेली नागमोडी टेकड्यांची रांग असते. यानंतर बघूया वाऱ्याचे कार्य आणि भूरूप. हवेच्या हालचालीला वारा म्हणतात. वारा हे वायुरूप बाह्यकारक आहे. वाऱ्याचं खनन, वहन, संचयन कार्य मुख्यतः वाळवंटी आणि कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळतं. या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रमाणात असल्याने खडकांचा भुगा आणि वाळू मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे वाऱ्याच्या वहन कार्याला अडथळा कमी असतो. वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचं वहन होतं. वाळूचे कण खूप दूरपर्यंत वाहून गेले जातात आणि जिथं वाऱ्याचा वेग कमी होतो तिथं त्या वाळूचं संचयन होतं. पहिल्यांदा वाऱ्याचं खनन कार्य. वारा आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण, दगड वाहून नेतो. वाऱ्याच्या मार्गातल्या खडकांवर हे पदार्थ घासतात किंवा आपटतात, त्यामुळे खडकांचं खनन होतं. यातून तयार होणाऱ्या भूरूपामध्ये एक आहे भूछत्र खडक. हा भूछत्राच्या आकाराचा असतो. दुसरा आहे यार्दांग. या भूरूपाचा आकार एखाद्या पालथ्या पडलेल्या होडीसारखा दिसतो. यार्दांगचा वाऱ्याकडच्या बाजूचा उतार तीव्र असतो आणि वाऱ्याच्या विरुद्ध बाजूचा उतार मंद असतो. प्रदेशात कठीण आणि मृदू प्रकारचे खडक असतील तर मृदू खडकाचा भाग खोलगट बनतो
आणि कठीण खडक उंचवट्याच्या स्वरूपात दिसतो. आता वाऱ्याचं संचयन कार्य. वाऱ्याबरोबर वाहणारे वाळूचे कण वेगवेगळ्या आकारमानाचे असतात. त्यातले सूक्ष्म कण असतात ते खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात, पण तुलनेने मोठे आणि जड जर कण असतील तर ते अर्थातच कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात. आणि वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात या वाळूचं संचयन होतं. त्यामुळे वाळूच्या टेकड्या आणि इतर काही भूरूपांची निर्मिती होते. इतर भूरूपात एक आहे बारखाण. ही चंद्रकोरीसारखी दिसणारी वाळूची टेकडी असते. या चंद्रकोरीचा बहिर्वक्र उतार वाऱ्याच्या दिशेला असतो, तर अंतर्वक्र उतार वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला असतो. दुसरं भूरूप म्हणजे उर्मी चिन्ह. बारखाणच्या वाऱ्याकडे तोंड केलेल्या उतारावर सातत्याने वाळूचे कण येत राहतात, त्यामुळे या बाजूच्या उतारावर उर्मी चिन्ह बघायला मिळतात. जेव्हा वाऱ्याचा किंवा पाण्याचा प्रवाह सुट्ट्या वाळूवरून वाहतो, तेव्हा तळाकडची वाळू प्रवाहाने ओढली किंवा ढकलली जाते आणि प्रवाहाला लंबरूप दिशेत वाळूचे तरंग तयार झालेले दिसतात. याला म्हणायचं उर्मी चिन्ह. याशिवाय सैफ. अरेबिक भाषेमध्ये सैफ या शब्दाचा अर्थ आहे तलवार. या प्रकारच्या वाळूच्या टेकड्या अरुंद आणि लांबवर पसरलेल्या असतात, त्या तलवारीसारख्या दिसतात, म्हणून त्यांना म्हणायचं सैफ. प्रदेशात नेहमी वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेला या टेकड्या समांतर असतात. यानंतर सागरी लाटांचं कार्य आणि भूरूप. सागरी किनारी प्रदेशात सागरी लाटा खनन, वहन आणि संचयनाचं कार्य करतात. वारा आणि भरती ओहोटी यामुळे सागर जलाची हालचाल होते. लाटा किनाऱ्याकडे येतात आणि किनाऱ्यावरील खडकांच्या भागात या लाटांच्या सतत मार्यामुळे खनन घडून येतं. तर पुळणी सारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन केलं जातं. पहिल्यांदा खनन कार्य. लाटा किनाऱ्यावर येऊन फुटल्या की पाणी तसंच त्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे, रेती, वाळू किनाऱ्यावर जोराने आपटतात, त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. याशिवाय सागरी लाटांच्या द्राविक आणि रासायनिक क्रियेमुळे सुद्धा किनाऱ्याची झीज होते. यातून निर्माण होणारी भूरूप म्हणजे एक तरंग घर्षित मंच. असे मंच सहसा सागरी कड्यांच्या पायथ्याशी तयार होतात. सागरी गुहा. सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचा मारा होऊन या गुहांची निर्मिती होते. सागरी कडा. लाटांच्या सतत माऱ्यामुळे पायथ्याकडील खडकाची झीज होत जाते. परिणामी वरच्या बाजूचे खडकाचे भाग आधार नाहीसा झाल्याने खाली कोसळतात आणि सागरी कड्यांची निर्मिती होते. सागरी कमान. समुद्रात पुरेशा अंतरापर्यंत विस्तारित झालेल्या भूशिराचं खनन होऊन सागरी कमानींची निर्मिती होते. भूशिराच्या दोन्ही बाजूने तळाकडील भागावर लाटांचा प्रहार होतो, त्या भागाचं खनन होतं आणि कालांतराने सागरी कमान तयार होते. यानंतर सागरी लाटांचं संचयन कार्य. किनाऱ्याची झीज झाली की सुट्टे झालेले पदार्थ सागर तळावर साचतात आणि पुन्हा भरती ओहोटीमुळे किनाऱ्याकडे आणि पुन्हा सागराकडे अशी हालचाल सुरू असते. हे एकमेकांवर आपटून बारीक होतात आणि त्यांचं संचयन लाटांचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होतं. यातून तयार होणाऱ्या भूरूपामध्ये एक आहे पुळण. दोन भूशिरांदरम्यान असलेला भाग भूशिरामुळे सागरी लाटांच्या माऱ्यापासून काहीसा सुरक्षित असतो. किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटांचं सातत्याने वक्रीभवन होतं. यामुळे भूशिराच्या भागात लाटा एकवटतात, तर दोन भूशिरांच्या मध्ये विभागतात. परिणामी त्यांची वहनशक्ती कमी होते आणि लाटांबरोबर वाहून आलेल्या वाळूचं संचयन होऊन पुळणी तयार होतात. वाळूचा दांडा. पुळणीवरची वाळू लाटांच्या मार्फत समुद्रात नेली जाते, पण ती फार लांबवर न जाता कमाल ओहोटीच्या मर्यादापासून काही अंतरावर पुळणीला समांतर अशा बेटांच्या स्वरूपात साचते. कालांतराने ही बेटं मोठी आणि उंच होतात आणि मग त्यांची उंची भरतीच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होऊन बेटांची एक रांगच तयार होते. ही बेटं एकमेकांना जोडली जाऊन सलग असा वाळूचा दांडा तयार होतो.
खाजण. पुळणीला समांतर असलेल्या वाळूच्या दांड्यामुळे खाजण सरोवरांची निर्मिती होते. ही सरोवरे उथळ असतात आणि मुख्य समुद्रापासून अलग झालेली असतात. यावर भरती ओहोटीचा परिणाम होत नाही. यानंतर भूजलाचं कार्य आणि भूरूप. जमिनीत मुरलेलं पावसाचं पाणी सच्छिद्र खडकातून भूपृष्ठाखाली जातं. हे पाणी अछिद्र खडकाच्या थरापर्यंत जाऊन साठतं आणि असं साठलेलं पाणी म्हणजे भूजल. खडकातली विद्राव्य खनिज पाण्यात विरघळतात आणि भूजलाबरोबर वाहत जातात. याला म्हणायचं भूजलाचं खनन कार्य. भूजलाचं बाष्पीभवन झालं किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाला तर मग विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचं संचयन होतं. अशा प्रकारे भूजलाचं खनन, वहन आणि संचयन कार्य होतं. या कार्यामुळे तयार होणारी भूरूपमध्ये एक आहे विलय विवर. हे प्रामुख्याने चुनखडकांच्या प्रदेशात खनन कार्यामुळे तयार होणारं भूरूप आहे. चुनखडकात विरघळू शकणारे पदार्थ जास्त असतात म्हणून ते पाण्याबरोबर वाहून नेले जातात. यामुळे या भागात गुहांची निर्मिती होते. कालांतराने गुहेचं छत आत कोसळतं आणि जमिनीवर खड्डा तयार होतो. या खड्ड्याला विवर असं म्हणतात. चुनखडीच्या प्रदेशातील गुहा या नैसर्गिक पद्धतीने तयार होतात आणि अशा गुहामध्ये लवणस्तंभ तयार होतात. अजून एक भूरूप म्हणजे लवणस्तंभ. भूजलाबरोबर वाहून आणलेले क्षार पाण्याचं बाष्पीभवन झाल्याने गुहांमध्ये साचले जातात. क्षार साचून गुहांच्या छताकडून खाली त्यांना म्हणायचं अधोमुखी स्तंभ किंवा तळाकडून वरच्या दिशेने त्यांना म्हणायचं ऊर्ध्वमुखी स्तंभ असे स्तंभ तयार होतात. यानंतर भूजल पातळी. भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल पातळी म्हणतात. पावसाळ्यात भूजल पातळी भूपृष्ठाजवळ असते, उन्हाळ्यात ती खोल असते.